दिवसभर खूप आळस चढलेला असतो बॉडीमध्ये, काम करायचं अजिबातच मन करत नाही, इतकी चिडचिड होते ना, छोट्या छोट्या गोष्टीवरून पण चिडचिड होते आणि काम जरासं काम केलं तर थकवा होतो, खूप जास्त थकायला होतं, जरासं चालून आलं थकायला होतं, जरासं जास्त काम केलं तर मतलब बॉडी एकदम वीक पडून जाते, असं वेगळंच होऊन जातं, थकल्यासारखं होतं किंवा चिडचिड होते, सगळ्या गोष्टी। फक्त 5 मिनिटं तुम्हाला सकाळी उठतानाच ही गोष्ट करायच्यात। या काय 3 व्हेरिएशन दाखवणार आहे मी तुम्हाला आज। फक्त सकाळी उठता उठताच बेडवरून खाली उतरायच्या अगोदरच तुम्हाला 5 मिनिटं या गोष्टी करायच्यात। तुमचं आळस, स्ट्रेस, चिडचिडपणा, कामासाठी तुम्हाला इंटरेस्ट येत नाही, जसं सगळ्या गोष्टी सांगितल्या ना, या सगळ्या गोष्टी तुमच्या एकदम कमी होणार आहेत, सगळ्या नाहीशा होणार आहेत आणि तुम्ही दिवसभर इतक्या फ्रेश, आनंदी, ऍक्टिव्ह कामासाठी, सगळ्या गोष्टीसाठी आणि पॉझिटिव्ह राहणार आहात। या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर कंटिन्युअसली तुम्हाला एका हप्त्यामध्ये 7 दिवसामध्ये तुम्हाला या गोष्टीमध्ये आपल्या तुमच्या स्वतःमध्ये तुम्ही चेंज बघू शकणार आहात। फक्त तुम्हाला हे करायचंय, केल्याशिवाय रिझल्ट येत नाही। तुमचं वजन कमी आहे, जास्त आहे, ते काहीच मॅटर करत नाहीये। तुम्हाला आज खूप लेडीज बारीक पण असतात, पण त्यांना सारखं झोपायचं मन करतं, जरासं काम केलं की झोपायचं मन करतं, दिवसभर लोळायचं मन करतं, काहीच काम नाही, काहीच नाही असं होतं। पण तुम्ही जर 5 मिनिटं उठतानाच या गोष्टी केल्या ना, तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा भेटणार आहे। दिवसभर तुम्ही खूप खुश राहणार आहात। तर जास्त वेळ न घालवता आपण मस्त असं मेडिटेशन करणार आहोत आज, आणि हे तुम्हाला आवश्यक आहे आज तुमच्या बॉडीला, तुमच्या शरीराला, तुमच्या डोक्याला, मनाला, तनाला, सगळ्या गोष्टीला। तर तुम्हाला पण हे करायचंय। अगदी सोप्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करते। मेडिटेशनचे 3 व्हेरिएशन तुम्हाला दाखवते, भस्त्रिका, कपालभाती आणि अनुलोम विलोम। तर ह्या 3 गोष्टी तुम्हाला दाखवते, तुम्ही या कंटिन्युअसली झोपेतनं उठतानाच 5 मिनिटं करायच्या। आता सर्वप्रथम आपण झोपेतनं उठलोय, आळस देत देत उठलोय, असं बसायचं आणि थोडंसं डोळे बंदच आहेत आपले। पहिले हाताला रफ करून या पोझिशनला थोडंसं देवाचं स्मरण करून हात जोडून घ्यायचे आणि या पोझिशन मध्ये भस्त्रिका करायची। पहिले हाताची मुठ्ठी वरती गेल्यावरती हाताची मुठ्ठी असेल, मोठा श्वास घ्यायचा, श्वास सोडून द्यायचा। जितका स्पीड मध्ये तुम्ही श्वास घेणार तितक्या स्पीड मध्ये तुम्हाला श्वास सोडायचा आहे। पूर्ण हा पोर्शन आहे ना, पूर्ण याच्यावरती स्ट्रेस आला पाहिजे। याच्याने होतं काय, तुम्ही भस्त्रिका करताय ना, तुमचा स्टॅमिना वाढतो, दिवसभर तुम्ही खूप ऍक्टिव्ह राहण्यासाठी फुर्ती येते, तुमच्या बॉडीमध्ये एनर्जी येते या भस्त्रिकेने। तर तुम्हाला हे करायचंय, जस्ट 1 2 22 काउंट करायचे आहेत तुम्हाला भस्त्रिकाचे। आता त्याच्यानंतर तुम्हाला 22 काउंट तुम्ही भस्त्रिकाचे केलेत, थोडंसं नॉर्मल करायचं, बॉडीला स्ट्रेस आलेला असतो इथे, तो स्ट्रेस कमी करायचा, नॉर्मल श्वास घ्यायचा, सोडायचा आणि परत तुम्हाला आता इथे कपालभाती करायची। तर कपालभाती करण्यासाठी तुम्ही या पोझिशन मध्ये थोडंसं बेडवरतीच का ओपन बसायचं आणि फक्त श्वास भरायचा आहे। पहिले श्वास भरल्याच्या नंतर फक्त तोंडाने श्वास नाही सोड, आपल्या नाकाने आपल्याला फक्त बाहेर स्ट्रोक सोडायचे, आतमध्ये घ्यायचे नाहीत। आता खूप जणांना कपालभाती येते पण खूप जणांना जमत नाही, ते श्वास घेणे सोडणे असं काही वेगळा विचित्र करतात। तर तुम्हाला फक्त एवढं लक्षात ठेवायचंय, फक्त आपल्याला आपला श्वास आहे ना बॉडीतनं बाहेर जातोय, आतमध्ये येत नाहीये, कारण की तो श्वास तुम्ही म्हणाल मग घ्यायचा कसा, तो ऑटोमॅटिक आपल्या बॉडीमध्ये जातो। फक्त तुम्हाला स्ट्रोक बाहेर सोडायचे या पोझिशन मध्ये। हे तुम्हाला करायचे कंटिन्युअसली 2 ते 3 मिनिटं। भस्त्रिका करायची तुम्हाला 22 स्ट्रोक घ्यायचे, 22 म्हणजे सोडायचे, घ्यायचे, असे 22 टाइम करायचं आणि कपालभाती तुम्हाला करायची आहे ऍटलीस्ट 2 ते 3 मिनिटं। आता त्याच्यानंतर तुम्हाला अनुलोम विलोम करायचं आहे। या पोझिशन मध्ये तुमचा या पोझिशनला तुम्ही हात ठेवू शकता, ध्यान मुद्रावरती ठेवू शकता। नॉर्मल तुम्हाला उजव्या नाकपुडीला दाबूनच तुम्हाला कधी पण सुरुवात करायची। डावीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडलेला आहे, वापस उजव्या नाकपुडीने घ्यायचा,
उजवीने घेतलेला डावीकडनं सोडायचा, डावीने सोडलेला वापस डावीकडनं घ्यायचा आणि वापस उजवीकडनं सोडायचा, उजवीकडनं वापस घ्यायचा. हे तुम्हाला करायचे कंटिन्युअसली 2 मिनिटं. तर असे झाले आपले हे 5 मिनिटं. ठीक आहे, 5 मिनिटं नाही झाले, 4.5 मिनिटं आपले कंटिन्युअसली झालेले आहेत. आता तुम्हाला तुम्हाला सांगते की भस्त्रिकाने तुम्हाला तुमची एनर्जी बूस्ट होणार आहे, एनर्जी वाढणार आहे. आणि तुम्ही कपालभाती करताय ना तेव्हा तुमचं डायजेशन चांगलं होणार आहे. ऍसिडिटी, गॅस, चिडचिडपणा तुमचा होणार नाही. तुमचं पोट साफ होण्यासाठी दिवसभर तुम्ही काय काय खाताय ते सगळं डायजेस्ट होण्यासाठी तुम्हाला ते मदत करतं. तर ते त्याने तुमचा स्टॅमिना वाढतो, तुम्हाला फ्रेश फील होतं ऑटोमॅटिकच आणि तुम्ही म्हणजे ऍक्टिव्ह राहता. आणि जेव्हा तुम्ही आता अनुलोम विलोम करताय ना तर ते देखील तुमचं डोकं, तुमचं मन, तुमची बॉडी शांत रिलॅक्स राहण्यासाठी तुम्हाला हे फायदा करतं. आता याच्यासोबत तुम्हाला ओमचा उच्चार करायचा. ओमचा उच्चार करायचा 3 स्ट्रोक मध्ये. तुमचा माइंड, मन, स्टमक, पूर्ण तुमची बॉडी आहे ना एकदम सायलेंट होऊन जाते, एकदम शांत होऊन जाते. चांगले विचार आपल्या डोक्यामध्ये येतात. म्हणून तुम्हाला हे करायचंय या पोझिशन मध्ये. हा उच्चार तुम्हाला ओमचा उच्चार करायचा आहे ऍटलीस्ट 11 टाइम. ठीक आहे, तर ह्या 4 गोष्टी तुम्ही डेली फॉलो करायच्या आहेत. आणि दिवसभर तुम्ही खूप जसं सांगितलेल्या गोष्टी आहेत ना तेवढ्या तुम्हाला रिझल्ट हा दिसणार आहे. 5-6 दिवस तुम्ही जर कंटिन्युअसली झोपेत उठताच या गोष्टी केल्या ना तर तुम्हाला स्वतःला आळस, चिडचिडपणा या गोष्टी होणार नाहीत. आणि खूपच जास्त आळस आहे ना तुम्हाला तर तुम्ही फक्त 4 किंवा 8 सूर्यनमस्कार हे झाल्याच्या नंतर करायचे आहेत. सूर्यनमस्कार तुम्हाला येत नसतील तर माझ्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहेत, तुम्ही बघू शकता किंवा युट्यूबला खूप सारे व्हिडिओज तुम्हाला भेटून जातात. तर तुम्हाला खूपच आळस आहे, तुमचं शरीर जड पडलंय तर ह्या गोष्टींनी तुम्हाला चांगला रिझल्ट भेटतो. आणि वजन जर कमी करायचं असेल तर तुम्ही सुरुवातीला 4 सूर्यनमस्कार, नंतर 8 करायचे आहेत, नंतर 12 करायचे आहेत, नंतर 18 पर्यंत तुम्हाला घेऊन जायचं. ऑटोमॅटिक तुमची चरबी, फॅट वितळायला तुम्हाला मदत भेटते. तर आय होप हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला आवडला असेल तर लाईक पण करा. चॅनलवरती कोणी पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब पण करा. आणि माझे ऑनलाईन योगा क्लासेस आहेत, जर तुम्हाला आवश्यकता आहे आज वजन कमी करण्याची तर तुम्ही ऑनलाईन बॅचेस जॉईन करू शकता. दिलेल्या नंबरवरती एनी टाइम कॉल करा, एनी टाइम मी अवेलेबल आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही लाईक पण करा आणि शेअर पण करा, व्हिडिओ कामाचा आहे. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की छोट्यापासून मोठ्या 8 वर्षापासून तर 70-80 वर्ष 100 वर्षापर्यंतचा हा व्हिडिओ कामाचा आहे. तर कोणालाही शेअर केला तर त्यांनाही फायदाच होणार. तर